जमतं ना बरं आता आले ताक खावा पाहिजे व्यवस्थित बरं टाकले आमच्याकडे नवलेनगर हां एक टाकले हरिभक्त पालनकर रामदास महाराज क्षीरसागर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत आता नुकतंच वृंदावन गार्डन रेस्टॉरंटचं उद्घाटन माननीय सचिन भाऊ जगताप, पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, असे हरिभक्त पालनकर रामदास महाराज क्षीरसागर यांच्या हस्ते झालेला आहे. मी करतो त्यांनी सचिन भाऊ जगतापांचं स्वागत करावं. राशिंकर भक्त पारणकार रामदास महाराज क्षीरसागर यांचा सत्कार राशिंकर सर. आपला अमूल्य वेळ काढून इथं आम्हाला शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आलात त्याबद्दल सगळ्यांचे सर्वप्रथम खूप खूप आभार. आणि आम्ही दोघंही बऱ्याच वर्षांपासून काहीतरी व्यवसाय करायचा असा विचार करत होतो आणि असंच ठरवलं. म्हणजे नोकरी करत असताना थोडा काय म्हणतो त्याला एक ब्रेकची आवश्यकता असते अशामध्ये, म्हणून असा एक ब्रेक घ्यायचा पण ठरवला आणि मग काहीतरी नवीन करायचं, कारण बसणं तर शक्य नाही. म्हणून असा काहीतरी व्यवसाय करावा की जेणेकरून आपल्याकडून काहीतरी लोकांची सेवा व्हावी, या दृष्टीने असा व्यवसाय करायचा ठरवला. आणि सहज बोलता बोलता आपले गोकुळ काका आहेत, त्यांच्याशी सहज गप्पामध्ये असा विषय झाला की असं आम्ही सुरू करायचा विचार करतोय किंवा आहे आमच्या मनात. आणि काकांनी ती कल्पना उचलून धरली आणि त्यांनी पूर्ण सपोर्ट केला आम्हाला. त्याबद्दल खरं तर त्यांचे पण खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की माझी जागा तुम्हाला अगदी ऑलवेज वेलकम आहे माझ्याकडे, आणि फक्त तुम्ही सगळं सांभाळा करा आणि मी तुमच्या पाठीशी आहे. आणि हीच खूप मोठा आम्हाला आधार होता त्यांचा. आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि सपोर्टनी हे सगळं खरं तर उभं राहिलंय, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी या पंचक्रोशीत जवळपास एक चांगलं हॉटेल कुठे नव्हतं की जिथं बसून आपण कुटुंबासह जेवण करू शकू किंवा नाश्ता करू शकू किंवा चहा पिऊ शकू किंवा कुठलं. आपल्या या भागात असे रस्त्यावरच बऱ्याच ठिकाणी लोकांना उभं राहून खावं लागायचं. ज्या इथे एक राष्ट्रसेविका समितीची संचलन झालं आणि ताईने एक गार्डन पाहिल्यावर म्हणे की असं केलं तर चालेल का. मला निश्चितपणे चालेल. आणि मग ताईने सगळं हे हॉटेलचं सगळं उभं केलं. मला शक्य होईल तेवढी सगळी मदत केली. आणि त्यांनी ठरवलं की स्वच्छ आणि चांगलं जेवण या लोकांना द्यायचं. क्वालिटी हा त्यांचा मुख्य त्यांनी घटक मानलेला आहे. आणि ग्राहकांचा संतोष ते प्रत्येकाला त्यांनी जेव्हा काहीतरी ऑर्डर केल्यानंतर विचारतात कसं आहे. जेव्हा त्याचं सॅटिस्फॅक्शन होईल तेव्हा यांना बरं वाटतं. त्यांनी जर काही म्हटलं की हे नाही हे, तर ते ताबडतोब त्या आचार्यांना सांगून त्यात बदल करायचा प्रयत्न करतात. अत्यंत चांगलं. आता गेले इथे चायनीजवाले त्यांनी बोलवले, खूप छान चायनीज ते बनवतात. आणि ते सेफ पाजी म्हणून आहेत, एमपीवरनं आलेले. त्यांना कुठलीही गोष्ट सांगा ते बनवतात. तुम्ही जर मेनू कार्ड आता की जेव्हा पुन्हा व्हिजिट द्यायला याल तेव्हा मेनू कार्ड पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की अरे बापरे, किती माणूस हा पदार्थ बनवतो आणि किती छान सगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो.